असे पान तर आपण नेहमीच खातो। हेच सगळे साहित्य वापरून केलेला पान शॉट करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। पान शॉट साठी आपल्याला लागणार आहे कलकत्ता पान। पान कलकत्ताच घ्यायचे, कारण ते रंगालाही छान असतात, हिरवे आणि मोठे पण असतात, त्याच्यामुळे कलकत्ता पान घ्यायचं आहे। फ्रेश क्रीम 1 वाटी छोटा, 1 ग्लास दूध थंडगार करून घेतलेला आहे हे दूध, हे विलायची पावडर, डेसिकेटेड कोकोनट, चेरी, बडीशोप, गुलकंद आणि टूटी फ्रुटी, हे आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे। आता आपण पानांचे देठ काढून पानं कापून घेऊयात। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कट केलेले पानं टाकणार आहोत। तसेच 1 चमचा बडीशोप, हा लहान आहे म्हणून मी 2 घेतेय। विलायची पावडर पाव चमचा, डेसिकेटेड कोकोनट 2 चमचे, आणि आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। आता आपण हे बारीक करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण गुलकंद ऍड करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण कलर तसाच राहावा म्हणून 2-3 आईस क्यूब ऍड करणार आहोत। आता आपण ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ही पेस्ट 8 दिवस फ्रीज मध्ये छान टिकते, आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस आपल्याला हवे असतील तर आपण आईस ट्रे मध्ये टाकून त्याचे क्यूब करून ठेवले तर ऐन वेळेस कोणी पाहुणे आले तर आपण पटकन पान शॉट करून देऊ शकतो। आता आपण एका जार मध्ये दूध घेणार आहोत। हे थंड केलेले दूध आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर ऍड करणार आहोत। आपल्या आवडीनुसार जसं गोड लागतं तसं आपण करू शकतो। तुम्हाला जर गुलकंदचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर त्याच्यामध्ये अजून गुलकंद ऍड केलं तरी पण चालेल। फ्रेश क्रीम त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, आणि आता आपण ही तयार करून ठेवलेली पेस्ट त्याच्यात घालणार आहोत। आता हे आपण ब्लेंडरने छान फिरून घेऊयात। ब्लेंडर व्यवस्थित फिरवायचं आहे बराच वेळ, म्हणजे ते आपण टाकलेलं मिश्रण त्याच्यामध्ये छान मिक्स होईल। व्यवस्थित फिरून घेऊयात आपण ते। आपले आता हे खास पाहुण्यांसाठी खास पान शॉट तयार आहे। हा मी नंतर गाळून घेतला आहे। ह्याच्यामध्ये मी कुठलाही कलर ऍड केला नाही। तुम्हाला जर त्याच्यापेक्षा डार्क कलर हवा असेल तर तुम्ही कलर ऍड करू शकता।